श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीसरस्वतये नमः। गणाधीश जो ईश सर्वगुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, नमो पंथानंत या राघवाता। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। रामा हो जय राम, राम राम हो जय राम, राम।
करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदास माऊली दया करी रामदासा कीर्तनात यावे हो रामदासा कीर्तनात यावे रामदासा कीर्तनात यावे हो रामदासा कीर्तनात यावे रामरायाची संगे आणावे हो रामरायाची संगे आणावे हो रामदासा कीर्तनात यावे हो रामदासा कीर्तनात यावे संज्ञानावे हो सीता माईसी संज्ञानावे हो गोदा माईसी संज्ञानावे हो कृष्ण माईसी संज्ञानावे हो कृष्ण माईसी संज्ञानावे हो रामदासा कीर्तनात यावे हो संज्ञानावे हो उद्धव संगनाची संज्ञानावे हो दत्तात्रयाची संज्ञानावे हो दत्तात्रयाची संज्ञानावे हो अक्का वेनाची संज्ञानावे हो अक्का
झाला तरी हो लौकिक सन्मान, झाला तरी हो लौकिक सन्मान. झाला तरी हो लौकिक सन्मान, झाला तरी हो लौकिक सन्मान. कोटी अभिमान धरून रे, कोटी अभिमान धरून रे, झाला तरी हो लौकिक सन्मान, झाला तरी हो लौकिक. आहे तरी आसो बारा पुत्र धन, आहे तरी आसो बारा पुत्र धन, आहे तरी आसो बारा पुत्र धन. संसारी गुंतून राहू नये, संसारी गुंतून राहू नये. झाला तरी हो लौकिक सन्मान, झाला तरी हो लौकिक सन्मान. भुकेल्यासी अन्न सत्पात्री ते दान, भुकेल्यासी अन्न सत्पात्री ते दान. भावे दिल्या वीण राहो नये, भावे दिल्या वीण राहो नये. तरी हो लौकिक सन्मान, झाला तरी हो लौकिक सन्मान. स्वामी म्हणे जावो गेला तरी प्राण, स्वामी म्हणे जावो गेला तरी प्राण. ईश्वराचे ध्यान सोडू नये, ईश्वराचे ध्यान सोडू नये. झाला तरी हो लौकिक सन्मान, झाला तरी हो लौकिक सन्मान, झाला तरी हो लौकिक सन्मान. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती सलगे करीतो. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर, जय जय, जय जय रघुवीर. बरं वाटलं, जागे आहेत सगळे. संत सद्गुरु दत्तात्रय स्वामी यांच्या 300व्या पुण्यतिथीनिमित्त आणि दरवर्षी
आपल्या शिरगावमध्ये ग्रंथराज श्री दासबोध पारायण निमित्त हे 19वे वर्ष ही सेवा करण्याचं भाग्य मिळालं. आज जो निरूपणासाठी अभंग घेतलेला आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या ठिकाणचे स्वामी स्वरूपानंद यांचा अभंग आज आपण कीर्तनाच्या निरूपणासाठी घेतला आहे. स्वामी स्वरूपानंदांविषयी काय सांगावं. स्वामी स्वरूपानंदांनी अनेक काव्य निर्माण केलं. त्यात म्हटलं अभंग ज्ञानेश्वरी, माऊलींच्या ज्ञानेश्वरीवर अभंग गाथा निर्माण केली. संजीवनी गाथा असे अनेक काव्य ज्यांनी निर्माण केलं त्यांना प्रति ज्ञानेश्वर म्हटलं जातं. माऊलींचं कार्य जे राहिलेलं होतं तेच पूर्ण करण्यासाठी का काय स्वामी स्वरूपानंदांचा जन्म झालेला. स्वामी स्वरूपानंदांना प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण स्वामी समर्थ यांची प्रत्यक्षात दर्शन झालेली आणि त्यांचा जन्मच मुळात भगवान दत्तात्रयांच्या आशीर्वादाने झालेला असे हे स्वामी स्वरूपानंद. आजच्या अभंगात ते म्हणतायत, झाला तरी हो लौकिक सन्मान, पोटी अभिमान धरून हे, आहे तरी असो दारा पुत्र धन, संसारी गुंतून राहू नये. भुकेल्यासी अन्न सत्पात्री ते दान, भावे दिल्यावेन राहू नये. स्वामी म्हणे जाऊ गेला तरी प्राण, ईश्वराचे ध्यान सोडू नये. स्वामींनी या अभंगामध्ये साधकाचं वर्णन केलेलं आहे. साधक कसा असावा याचं यथार्थ वर्णन स्वामी या अभंगातून करताय. प्रथम चरणामध्ये स्वामी म्हणतायत, झाला तरी हो लौकिक अभिमान, लौकिक सन्मान, पोटी अभिमान धरू नये. श्रोते हो, प्रपंच असो वा परमार्थ असो या दोन्ही क्षेत्रामध्ये अभिमान होणं हे सगळ्यात घातक आहे. बरं काय, सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल तर अभिमान होणं त्या गोष्टीचा, ते फार घातक असतं. एखाद्या वेळेस प्रपंचातला अभिमान आपल्याला सहन होतो किंवा साधा वाटतो, पण परमार्थातला अभिमान जो आहे तो मनुष्याला पूर्ण नष्ट करतो. म्हणून पहिला चरण त्यांनी घेतला, झाला तरी हो हो लौकिक सन्मान, पोटी अभिमान धरू नये. अनेकांना मोठे मोठे पुरस्कार मिळत असतात, जगामध्ये नावलौकिक होत असतं. लक्षात घ्या, कार्य करते वेळेस अनेक लोक सन्मान करीत असतात, पण त्या कार्य राहिलं बाजूला आणि त्या सन्मानाला जर आपण धरून बसलो, जे काय पुरस्कार दिलेले आहेत, जे काय मानचिन्ह दिलेले आहेत, त्याला जर घेऊन बसलो तर आपण मागे पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अभिमान किती बाधक असतो याचं वर्णन स्वामी स्वरूपानंदांनी पहिल्या चरणात केलेलं आहे. वामन पंडितांनी आपल्या एका श्लोकामध्ये त्याचं वर्णन करताना वामन पंडित म्हणतात, त्रैलोकी धनवंतमी प्रबलमी विद्याब्धिमी वीरमी
ज्ञाता मी नरनाथ मी विभूत मी सर्वज्ञ मी शूर मी भोक्ता मीच सुजान मी सृजन मी स्वानंद मी श्रेष्ठ मी हे चिकळे परंतु न कळे कोठील मी कोण मी. जय जय. श्रोते हो, असा काही मनुष्य जगत असतो ना की त्याला काही मरण कधी येणारच नाही अशा पद्धतीचं त्याचं जगणं असतं. पण खऱ्या अर्थाने संतांनी सांगितलेला विचार जर आपण अनुभवले आणि त्या मार्गाने चाललो तर नक्की आपल्याला तो मार्ग सापडतो. म्हणून वामन पंडित आपल्या श्लोकामध्ये म्हणतात, त्रैलोकी धनवंत मी, प्रबल मी, विद्याब्धी मी, वीर मी. तर मीचे किती प्रकार असतात ते वामन पंडितांनी आपल्याला या श्लोकातून सांगितलेले आहे. मी काय कशा कशामध्ये मी येतं प्रपंचामध्ये आणि आपल्या व्यवहारामध्ये कुठं कुठं मी येत असतं त्याचं वर्णन वामन पंडित या श्लोकामध्ये करताय. असे काही व्यक्ती असतात की त्रैलोक्यामध्ये आजूबाजूला सगळ्यामध्ये बलदंड मीच, माझ्या एवढी शक्ती कोणातही नाही, अशा काही जणांचा मानस असतो. श्रोते, मी लादेनला, म्हणजे लादेन गेला आता, पण अनेक असा प्रबल झालेले मोठे मोठे त्यांना सुद्धा मी महाग पडू शकतो असा काही जणांचा मानस असतो. पण ते खरं आहे का? नाही. प्रबल मी, विद्याब्धी मी, वीर मी. काही जणांना वाटतं की ज्ञाता मी आहे, सगळ्यात ज्ञानी कोण असेल तर माझ्या एवढे ग्रंथ कोणीही वाचलेले नाहीये, माझ्या एवढा ज्ञानी आणि संतांचे खरे विचार कोणी घेतले असते तर मी घेतले, असं काही जणांचा मानस असतो. पण तेही खरं नसतं श्रोते हो. काही जणांना वीर मी असंही वाटतं, काही जणांना ज्ञाता मी, नरनाथ मी, सगळ्यांमध्ये श्रेष्ठ कोण तर मी असं वाटत असतं. काय सांगावं, सगळं सांगत बसलं तर खूप वेळ लागेल. थोडक्यामध्ये सर्वज्ञ मी, शूर मी, सगळं काही आहे तर सगळं काही माझ्याजवळ आहे, अशी मानसिक स्थिती त्याची झालेली असते श्रोते हो. पण वामन पंडित शेवटच्या चरणामध्ये सांगतात की मी हेच कळे परंतु न कळे कोठील मी कोण मी. आपल्याला सगळं कळतं की मी, ह्या सगळ्या गोष्टी कळतात प्रत्येक प्रपंचातल्या, पण मी कोण, कशासाठी माझा जन्म, मला काय करायचंय, मी कशासाठी आलोय आणि मला कुठे जायचंय याचा विचार आपण कधीच करत नाही श्रोते हो. म्हणून एका कवीने खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. कोण तू कोठील तू रे, कोण तू कोठील तू रे, कसा जगी आलास तू, किती दिसांचा निवास येथे, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू. कोण तू कोठील तू रे, कसा जगी आलास तू, कोण तू कोठील तू रे, कसा जगी आलास तू, किती दिसांचा निवास येथे, किती दिसांचा निवास येथे, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू. सरला आशा कृष्णा कधी न सरला, काय तुझा रे तू, काय तुझा रे तू, देशी का विश्वास तू,
देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का धन सुखदारा घोडा गाडी मला माडी तपशी तू, धन सुखदारा घोडा गाडी मला माडी तपशी तू, घर घरा विरत करशी वेड्या, घर घरा विरत करशी वेड्या, देव घरा कधी काशी तू, देव घरा कधी काशी तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू. किती पोशिला देह कावळी तू परोटी साखरे, किती पोशिला देह खावळी तू परोटी साखरे, तोही येते राहावयाचा, तोही येते राहावयाचा, तीन चिमट्याला खरे, तीन चिमट्याला खरे, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू, देशी का विश्वास तू. कोण तू कोठील तू रे कसा जनी आलास तू, कोण तू कोठील तू रे कसा जनी आलास तू, किती दिसांचा निवास येते, किती दिसांचा निवास येते, देशी का विश्वास तू, 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 देशी का विश्वास तू. कवी वर्णन करताय त्याच्यामध्ये, कोण तू कोठील तू कसा जगी आलास तू, किती दिसांचा निवास येथे, देशी काय विश्वास तू, किती धाविशी उपास पोटी मृगापरी त्या तृषार्थ तू, आशा तृष्णा कधी न सरल्या, काय तुझा रे हे तू. कधी मनुष्य हा विचार करत असतो का की खऱ्या अर्थाने या भगवंतानी एवढा उत्तम असा नरदेह आपल्याला दिलेला आहे आणि या नरदेहाचा आपण भगवंताला अपेक्षित असं उपयोग करून घेतोय का? नाही होऊ शकत हो. वयाचे 60 वर्ष झालेले असतात, 60 ओलांडलेली असते, पण कशासाठी गेलेली आहे ते समजत नाही हो. शेवटच्या क्षणी असं होतं की अरे सगळं आयुष्य निघून गेलं, पण ज्या गोष्टीसाठी मला या भगवंतानी या पृथ्वी तलावर पाठवलं आहे, पाठविलं आहे, ते कधीच घडलं नाही मला. काय वाईट. समर्थांनी त्याचं वर्णन करताना एका पदामध्ये वर्णन केलंय, खूप सुंदर असं. आपल्या आयुष्यातील 100 वर्षाचं गणित समर्थांनी त्या पदामध्ये मांडलेलं आहे. प्रत्येकी 10-10 वर्षाचं समर्थ त्या ठिकाणी गणित मांडताय. सावधान 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 वाचे बोला राम नाम, स्वामी राम नाम, सावधान सावधान. 10 वर्षे बालपण, 10 वर्षे बालपण, 20 वर्षे तारुण्य, वर्षे तारुण्य, अंगी जडे अभिमान, अंगी जडे अभिमान. सावधान सावधान. अहो कोणी आपल्याला सावध केला असेल तर त्या संतांनी आपल्याला सावध केलं. संत आपल्याला सावध करताय की बाबांनो व्यर्थ आयुष्य घालू नका. या मनुष्य देह सहजासहजी मिळत नाही. 84 लक्ष योनी, अनेक योनीतून आपला हा नरदेहाचा प्रवास यापर्यंत पोहोचलेला असतो. म्हणून या देहामध्ये आल्यानंतर नेमकं काय करायचंय हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून व्यर्थ आणि त्याला आड काय येतो तर अभिमान हा आड येत असतो. समर्थांनीही जेव्हा ग्रंथराज दासबोध सांगितला कल्याण स्वामींना आणि शिष्यांना
पण समर्थांना वाटलं अरे आत्माराम सांगावा. आणि आत्माराम मध्ये समर्थ सांगता की मागा दासबोधी ग्रंथी मी पणाशी सांगितले होते तुला, म्हणले मी पण तुझं जावं याच्यासाठी मी तुला कल्पना दिली होती म्हणले मागे दासबोधामध्ये, पण अजून काही तुझ्या वृत्तीमध्ये बदल मला दिसत नाही. पण काहीतरी सोय धरावी शिष्या, काहीतरी सोय धरावी. किती सांगावे. कल्याण स्वामींची ती स्थिती असावी. समर्थांच्या सानिध्यात असणाऱ्या दत्तात्रय स्वामी, उद्धव स्वामी, वेण्णा स्वामी, अक्का स्वामी अशा गिरीधर गोसावी, भीमस्वामी अशा महान मोठ्या मोठ्या शिष्यांची जी स्थिती असावी. संतांच्या सानिध्यामध्ये असल्यानंतरही आपल्यातील षडरिपू 6 रिपूंना त्यांना बाजूला करता आलं नाही किंवा काढण्यासाठी करण्यासाठी कितीतरी अट्टहास लागले, तर आपली तर काय स्थिती होऊ शकते. आपल्याला संतांचे विचार फक्त या ग्रंथांच्या माध्यमातून मिळत असतात. पारायण कशाला करायचं, तर त्या नारायणाची प्राप्ती व्हावी यासाठी पारायण करायचे, त्या ग्रंथांचं चिंतन व्हावं, तेच माध्यम आपलं. म्हणून संतांनी आपला अभिमान कमी व्हावा यासाठीच सांगितलं. स्वामी स्वरूपानंद आपल्याला पहिल्या चरणामध्ये तेच सांगतात, झाला तरी होव लौकिक सन्मान, कोटी अभिमान धरू नये. हृदय माऊलीने आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अहंकाराचं वर्णन करताना माऊली म्हणतात, नवल अहंकाराची गोटी, नवल अहंकाराची गोटी, विशेषे न लगे अज्ञाना पाटी, विशेषे न लगे अज्ञाना पाटी, सज्ञानाचे झोंबे कंठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. माऊली म्हणताय अभिमान हा अहंकार सहसा अज्ञानी माणसाला होत नाही. अहंकार कोणाला होतो, तर तो ज्ञानी माणसाला होतो. श्रोते हो, कितीतरी दृष्टांत देता येते, पण वेळ नाही आपल्याकडे. कितीतरी वामन पंडिताचा प्रसंग अतिशय छान आहे, कुणा प्रसंग पडलाच तर सांगेन मी. अभिमान अहंकार कशाने होतो, तर ज्ञानी मनुष्यालाच अहंकार होतो आणि त्या मायाजाळामध्ये अडकला जातो ज्ञानी मनुष्य. प्रपंचातला अहंकार परवडला, पण परमार्थातला अहंकार सहसा परवडत नाही. श्रोते हो, आणि तो कळतही नाही. सर्वात महत्वाचं, आपल्याला वाटतोय आपण व्यवस्थित मार्गाने चाललोय, कारण गुरु नसतात आपल्या बरोबर, आपल्याला दाखवून देणारं कोणी नसतं. आणि आपण ज्या मार्गाने चाललोय त्यावेळेस वाटतं अरे खरंच आपल्याला आपण योग्य मार्गाने चाललोय, पण कुठेतरी अहंकार बाधत असतो. जे मानसिक आपली हृदयाची तळमळ जी होत असते ना आतून, आणि आपल्याला योग्य मार्ग नाही, अनेक वेळेस साधना चाललेली असताना तळमळ होत असते साधकाची, त्यावेळेस समजावं की कुठंतरी आपलं चुकतंय, कुठंतरी चुकतंय. होते हो, मनुष्याला अहंकार होणं हे स्वाभाविक आहे, कारण तमोगुणी मनुष्य, आपली शरीर प्रकृती ही तमोगुणाने भरलेली, आपली उत्पत्तीच तमोगुणापासून. अहंकार होणं स्वाभाविक आहे, पण ते संतांच्या विचाराने नाहीसा होतो तेवढंच खरं बरं काय. पण देवांनाही अहंकार होतो, देवांनाही अहंकार होतो. काय झालं एक वेळेस मंगलमूर्ती भगवान गणपतींना अहंकार झाला, अहंकार झाला. आणि हे अहंकार झालेलं ही केस नारदांकडे आली. भगवान शंकरांनी सांगितलं का, म्हणजे गणपतींना अहंकार झालाय, काय करायचं, तुमच्याशिवाय तो अहंकार घालणारा कोणी नाहीये, काहीतरी उपाय योजना करा. नारदांनी विचार केला, म्हणले मंगलमूर्ती, दोघांची भेट झाली, नारदांची आणि मंगलमूर्तीची.
ओळखलं नारदानी, नक्कीच अहंकार झालेला आहे. संत लगेच ओळखतात आणि ठरवलं की म्हणलं मोरगावला यात्रा आहे, म्हणले आपण जायचं का म्हणले तिथे. ठीक आहे, स्वर्गातून पृथ्वी तलावर आले आणि बाजारामध्ये, जत्रेमध्ये, यात्रेमध्ये फिरू लागली ही दोघे. फिरता फिरता एका दुकानाजवळ आली. खेळणी मांडलेल्या होत्या तिथे, खेळणी मांडलेली होती. अनेक प्रकारच्या मूर्ती, अनेक प्रकारचे पक्ष्यांचे मूर्ती, प्राण्यांच्या मूर्ती, अशा खेळ अनेक प्रकारचा ठेवलेला होता. जाता जाता त्या बाजारपेठेतून गणपतीला, नारदांना इच्छा झाली, म्हणजे काहीतरी खेळ घ्यावा, विचारावं तर मीरा, बाजार बघावं तर कसा आहे काय. आणि त्या दुकानामध्ये गेले. दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानवाल्याला विचारलं, म्हणजे हा गुंट कितीला. दुकानदाराने सांगितलं 1 रुपयाला. हा म्हणजे छान. बाजूला हत्ती होता. हत्तीला विचारलं, हा कितीला. हा म्हणजे 1.5 रुपयाला मिळेल तुम्हाला. वा. बाजूला गणपतीची मूर्ती होती. गणपतीची मूर्ती. त्यांनी गणपतीची मूर्ती दाखवली, म्हणजे ही मूर्ती कितीला. गणपती बाजूलाच होते बरं काय. पण मनुष्य रूपामध्ये तिथं मोरगावला ती दोघे मोरगावची यात्रा पाहण्यासाठी आलेले. आणि दुकानदारांनी सांगितलं, म्हणले हा 2 रुपयाला. 2 रुपयाला आहे म्हणजे. आणि जेव्हा पुढे एका पोपटाची किंमत विचारली तर त्याने 3 रुपये सांगितले त्याचे. गणपतीला राग आला, म्हणले असं कसं आहे, माझी मूर्ती 2 रुपयाला. नाही, असं काहीतरी तुमच्या दुकानदाराला सांगितलं त्यांनी, म्हणले नारद मुनींनी. म्हणले अरे काहीतरी तुमचा गैरसमज होतोय. म्हणले नाही नाही बरोबर आहे, म्हणले तुम्हाला घ्यायचं असतं घ्या, पण अजून एक तुम्हाला एक फ्री देईन. म्हणले तुम्ही जर पोपट घेतला तर गणपती फ्री देईन म्हणले तुम्हाला. आता घ्या. गणपतीला तिथेच अहंकार कळाला. अरे म्हणले माझ्या मूर्तीची किंमत, म्हणले पोपटाच्या बदल्यामध्ये पोपटा फ्री मध्ये मला दिलं जाते तिथे. श्रोते हो, सांगायचंय की देवांनाही अहंकार होतो, ते घालवणारे तिथं संत असतात बरं काय. नारद मुनींनी त्यांचा अहंकार घालवला. छत्रपती शिवाजी महाराजांना एक वेळेस अहंकार झाला होता. थोडा अहंकार आला किंचित. एका किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. हजारो असे लोक काम करत होती. त्यावेळेस काही पगार वगैरे असे नसायचे. फक्त पोटापुरतं दिलं की काम करायचे लोक. वास्तुस्थितीच तशी होती. अवघड होतं त्यावेळेस खूप. खावयासी अन्न नाही, अंथरून पांघरून तेही नाही, असे समर्थांनी वर्णन केलंय त्याचं. आणि श्रोते हो, महाराज त्या गडाची टेहणी करण्यासाठी वर फिरू लागले. कुठं कुठं कोणत्या पद्धतीचं काम चालू आहे ते पाहू लागले. आणि पाहता पाहता, बघता बघता त्यांना मनामध्ये अहंकार आला की अरे हजारो लोकांचं जीवन आपण चालवतोय. हजारो लोकांचं जीवन आपण चालवतोय. असाच किंचित अभिमान येऊन गेला. पण ते अभिमान समर्थनात चाफळ क्षत्री समजला. होते हो, माझ्या रामराजाला, माझ्या राजाला अभिमान झालाय आणि तो अभिमान योग्य नाही. ज्यांनी परत रामराज्य निर्माण केलं अशा राजाला अहंकार झाला तर काय होईल या हिंदवी स्वराज्याचं. म्हणून समर्थ तिथून गुप्त झाले आणि त्या गडावर पुढे येऊन उभे राहिले. जय जय रघुवीर समर्थ. हातामध्ये कुबडी धरलेली आहे. श्रीराम जय राम जय जय राम. गुरुबाबी तुम्ही बघितलं, महाराजांनी हे दंडवत घातला, समर्थाला नमस्कार केला.
आणि विचारलं, म्हणले महाराज इकडे कसं काय? शिवबा, घरावर एवढं मोठं काम चाललंय म्हणले, ते पाहण्यासाठी आलोय. अरे काय, अरे खरंच म्हणले, किती मोठं काम केलंय म्हणले तू. वा, छानच म्हणले, मला थोडस फिरून दाखवशील का म्हणले. का नाही गुरुमाऊली, चला इकडे काम चालू आहे म्हणले, इकडचं काम पाहूया. जाता जाता पुढे रस्त्यामध्ये एक मोठा दगड शिळा पडलेला होता. समर्थांनी तो पाहिला आणि सांगितलं, शिवबा, अरे रस्त्यामध्ये हा दगड कशामुळे ठेवला, त्याला हटवलं पाहिजे म्हणले. आणि आधी हटवूनच पुढे आपण जाऊया. बोलव म्हणले पाठवड्याला. लगेच पाठवड्याला बोलवण्यात आलं. म्हणले समर्थांनी सांगितलं, हा मी सांगेल तसं फोडायचं बरं का. आणि पुढच्या बाजूला ते दगड फोडण्यात आला. मधोमध दगड फोडा असं समर्थांनी सांगितलं. आणि दगड जेव्हा फोडल्या गेला, पाषाण फोडला, तेव्हा दोन भाग पडले आणि मध्ये छिद्र होते छोटे. त्याच्यामध्ये पाणी आणि पाणीमध्ये बेडकी, जिवंत बेडकी बरं काय. ते पाहिलं महाराजांना आश्चर्य वाटलं. अरे एवढं कसं, असं कसं शक्य? दगडामध्ये पाणी आणि पाण्यामध्ये बेडकी, जिवंत ते पण. समर्थांनी सांगितलं, शिवबा, या बेडकीचं ही जीवन तू चालवतोस का? या बेडकीचं जीवन तू चालवतोस का? महाराजांना क्लिक झालं लगेच. अरे खरं चुकलं माझं, सद्गुरु माऊली चुकलं माझं. अरे तो प्रभू रामचंद्र देणार आहे म्हणले सगळ्यांचा. जो जन्माला घालतो तो जगवत असतो म्हणले. आम्ही काय कोणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो. बांधिले किल्ल्याचे तट, तेथे फुटती पिंपळवट, तयासी पाणी कोण घालितो. आम्ही काय कुणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो. समर्थांनी तिथं पद केलं ते आणि सांगितलं, म्हणजे प्रभू रामचंद्र सगळ्या जीवांना चालवत असतो. असं कधी स्वतःला वाटून घ्यायचं नाही की आपल्यामुळं होतंय असं. होते हो. दुसऱ्या चरणामध्ये स्वामी स्वरूपानंद म्हणून पहिल्या चरणामध्ये सांगता की कितीही मोठा पद मिळालं, प्रत्यक्षात पंतप्रधान जरी झाले, मुख्यमंत्रीचं पद मिळालं, राष्ट्रपतीचं पद मिळालं, आणि अजून कोणते पद मिळालं, जिल्हाध्यक्ष किंवा जे अजून कोणतं पद मिळालं, खासदार, आमदार, सरपंच वगैरे, पण अभिमान अहंकार कधी धरायचा नाही, लक्षात घ्या. हेच आपल्याला स्वामी स्वरूपानंद पहिल्या चरणातून सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये सांगताना स्वामी स्वरूपानंद म्हणतायत आपल्याला, आहे आहे तरी असो दारा पुत्र धन, संसारी गुंतून राहू नये. श्रोते हो, उत्तम प्रकारचा प्रपंच असावा, पण प्रपंचात आपण असू नये. जसं कमल पक्ष ते पाण्यामध्ये असतं, चिखलामध्ये असतं, पण पाण्याचा स्पर्श त्याला होत नाही. श्रोते हो, तसा आपला प्रपंच पाहिजे. प्रपंचात आपण पाहिजे. प्रपंचात असलो तरी परमार्थ आपल्याकडून साधला गेला पाहिजे. आपल्या जेवणामध्ये जेवढं मिठाचं प्रमाण असतं ना आपल्या ताटामध्ये, तेवढंच आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये प्रपंचाचा तेवढं प्रमाण असावं. आणि उरलं जे आहे ते परमार्थाचं प्रमाण असावं. मीठ, इतर पदार्थ एवढं मीठ घेतलं आणि भात, आमटी, पोळी वगैरे मिठा एवढं घेतलं तर चालेल का? तसंच होतंय आपलं सगळं. पूर्ण प्रपंच परमार्थ वेळ मिळाली तर करू. एवढं मोठं दासबोध ग्रंथराज, दासबोधाचं पारायण आपल्या शिरगावमध्ये चालू आहे. आणि तीनसेवी मुख्य एवढा मोठा उत्सव आपल्या याची देही याची डोळा बघायला मिळतो. पुढच्या 400 वर्ष आपल्याला कधी बघायला मिळेल आता नाही. एवढं मोठं नशीब आपल्याला होतं, भाग्य होतं आपल्या हातामध्ये आहे अजून, की हे उत्सव आपल्याला आपल्या या डोळ्यांनी पाहायला मिळतो. याच्यामध्ये सेवा करायला मिळते. लांबून लांबून अकोला, अमरावती, नागपूरहून आलेली मंडळी आहेत, भक्त मंडळी. आज रत्नागिरीकर काका अकोल्याहून आलेत आपल्या इथे. ही मंडळी सगळी इथे सेवेसाठी, इथला आनंद घेण्यासाठी आली.
आणि आपल्या पारायणामध्ये संख्या असो, वळत नाही तिकडे. परत महाराज घसरले का आमच्याकडे म्हणतात. नाथांनी त्याचं वर्णन करताना सांगितलंय की प्रपंच कसा असावा. ऐसे असावे संसारी, ऐसे असावी संसारी, जव प्राचीनाची गोरी, ओरी घरचार मांडीला, खेळ मोडून टाकीला. श्रोते हो, प्रपंच कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण नाथ आपल्या या ओवीतून देत आहे. लहान मुलं असतात, लहानपणी एक खेळ खेळत असतात. काय म्हणतात त्या खेळाला? काय म्हणतात? सगळेजण खेळलेला आहोत आपण. भातुकलीचा खेळ लहानपणी खेळला जातो. त्याचं वर्णन इथं नाथ करताय की लहान मुलं असतात, खेळ तासोन तास खेळ चाललेला असतो. सगळे नातेवाईक जमवतात. त्याच्यामध्ये आई बहीण, भाऊ, मामा, आत्या, मावशी सगळे असतात. सोयरीक जमवली जाते, जोडपे ठरवले जातात, लग्न लावलं जातं, बच्ची सुद्धा असतो, प्रसाद सुद्धा म्हणजे भोजन प्रसाद असतो. काय तर गुळाचे खडे, काहीतरी असं काहीतरी असतं, सगळ्यांना माहिती. तासो तास ती मंडळी त्या खेळामध्ये खेळत असतात. आणि सगळा खेळ झाल्यानंतर खेळत असताना तिकडून आईची हाक येते की बाळानो, अरे वेळ झाली, चला घरी. सगळा खेळ तिथल्या तिथं मोडून टाकतात, घरी निघून जातात. असं झालं पाहिजे. त्या खेळाचं मागं वळून पाहत नाहीत. परत हे प्रपंच सोडून ज्यावेळेस आपल्याला त्या भगवंत रूपी आई जेव्हा हाक मारेल त्यावेळेस या प्रपंच सगळा असा सोडून आपल्याला आनंदाने जाता आलं पाहिजे. आनंदाने जाता आलं पाहिजे. थोडं सुद्धा त्याचा वाईट वाटता कामा नाही की एवढा मोठा खेळ आम्ही केला, सगळा मोडून टाकला, असं होता कामा नाही. प्रपंच उत्तम करायचा. म्हणून समर्थांनी प्रपंचाचं वर्णन करताना प्रपंच सुखे करावा, परमार्थ अवघाची वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे विहित नव्हे असं समर्थांनी सांगितलं. प्रपंची जो सावधान तोची परमार्थ करील जाण. म्हणून प्रपंच आणि परमार्थ करताना प्रपंचाचंही भान ठेवणं महत्वाचं आहे. श्रोते, तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला स्वामी स्वरूपानंद म्हणतात, भुकेल्यासी अन्न सत्पात्री ते दान, भावे दिल्या विन राहू नये. एक सुभाषितकार एका श्लोकामध्ये वर्णन करतात, अतिथिर्यस्य भग्नाशो गृहात प्रतिनिवर्तते, तत्तस्मै दुष्कृतं दत्त्वा पुण्यमादाय गच्छते. जो अतिथी आपल्या घरी आलेला असतो ना, त्याला जर अन्न दान केलं नाही तर श्रोते हो, दान केलं नाही त्याला तर आपलं पुण्य घेऊन तो निघून जात असतो. म्हणून जो कोणी अतिथी आपल्या घरी येत असतो त्याला दान दिल्याशिवाय, यथान शक्त्या दिल्याशिवाय आपण राहू नये. काय झालं? गुरु नानक येता येता एका ठिकाणी भिक्षेसाठी एका गावामध्ये आले आणि एका घरापुढे येऊन उभे राहिले भिक्षेसाठी. गुरु नानक बर का, शिखांचे गुरु. आणि भिक्षा मागितली. त्या घरातले गृहस्थ बाहेर आले, पाहताय समोरच्या बाजूला, आणि पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला गेली त्या व्यक्तीची. बोलायला सुरुवात केली की चांगला धडधाकट दिसतोस, भिक्षा मागायला लाज वाटत नाही? तुमच्यासारख्या लोकांनी परमार्थ सगळा बुडवून टाकला, मलिन केला, अनेक गोष्टी बोलू लागला तो. पण त्या गुरु नानकांचा अधिकार त्या व्यक्तीला माहिती नव्हता, माहिती नव्हता. आणि त्या ठिकाणी
गुरु नानक म्हणतात, दान करो गरीबों से बाबा, दान करो गरीबों से बाबा, मगरूरी से धोखा है, मगरूरी से धोखा है, दान करो गरीबों से बाबा, दान करो गरीबों से बाबा। चार कूट की छाती हमको, चार कूट की छाती हमको, टूटा नहीं कुछ खाने को, टूटा नहीं कुछ खाने को। त्या व्यक्तीला गुरु नानक सांगताय, सावधान हो, ज्या विचाराने तू मला बोलतोयस ते विचार तुझे योग्य नाही। अरे आम्ही भगवंताचे भक्त, तुमको हुशार करना कर कर, तुमको हुशार करना कर कर, घरदार फिरते भिक्षा को, दान करो गरीबों से बाबा, दान करो गरीबों से बाबा, दान करो गरीब। तुमको हमको सरल दुनिया को, पालन वाला जुदा है, तुमको हमको सब दुनिया को, पालन वाला जुदा है। तू कहेगा मैं हूँ दाता, तू कहेगा मैं हूँ दाता, माल कहाँ से लाता है, दान करो गरीबों से बाबा, दान करो गरीबों से बाबा। चेतन सबसे ऊंचा बाबा, खाओ पियो आरामी से, खाओ पियो आरामी से, शाल दुशाला जोड़ू लड़के, शाल दुशाला जोड़ू लड़के, भूलना नहीं गजमाली को, दान करो गरीबों से बाबा, दान करो गरीबों से। कहे गुरु नानक सुन मोरे भाई, कहे गुरु नानक सुन मेरे भाई, सुनो मेरे भाई, सुनो सुनो मेरे भाई, सुनो मेरे भाई, कहे गुरु नानक सुनो मेरे भाई, विचार करना अच्छा है, विचार करना अच्छा है, नहीं माने तो खुशी है तेरी, नहीं माने तो खुशी है तेरी, हमसे भी क्या परवाह है, दान करो गरीबों से बाबा, दान करो गरीबों से बाबा, दान करो गरीबों से बाबा। गुरु नानकांनी सांगितलं, अरे ज्या भगवंतानी तुला जन्म दिला त्या भगवंताचे आम्ही सेवक, तुला अभिमान आहे की तुझा जे काही तुझ्या जवळ आहे ते तुझं आहे, अरे ते तुझं नाही, त्या भगवंताचं आहे। मला सांग, गहू तांदूळ तू पिकवतोस का? तुझ्या मुखापर्यंत येईल एवढी जबाबदारी तो भगवंत घेत असतो।
त्याला पाणी देऊन त्याला वाढवणं, हे सगळ्या गोष्टी भगवंत आपली काळजी करण्यासाठी जीव वाचले पाहिजे, जगवले पाहिजे, त्याच्यासाठी पिकवत असतो हे सगळं. लक्षात घे, हे सगळं भगवंताची लीला आहे. आणि लक्षात घे की आम्ही तुम्हाला शहाणे करण्याकरता फिरतोय समाजामध्ये. संत हे शहाणे करण्याकरता फिरत असतात. असं समजू नको की आम्हाला तुम्ही दिल्यामुळेच पोट भरेल आमचं. चुकीचा भ्रम आहे. त्यामुळे लक्षात घे, नाही दिलास तरी चालेल, पण असं बोलू नको. लक्षात घे, नाही दिलास तरी चालेल. आणि म्हणून तिथून निघून जायला निघाले. पण त्या व्यक्तीच्या विचारांमध्ये बदल झाला. होते पळत आली ती व्यक्ती आणि गुरु नानकांच्या चरणावर लोटांगण घातली आणि क्षमा मागितली की महाराज क्षमा करा, खूप मोठा अपराध झाला माझ्याकडून, असं पुन्हा होणार नाही. म्हणून स्वामी स्वरूपानंद आपल्या तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, भुके जासी अन्न तत्पात्रीचे दान भावे दिल्यावे राहुळे. शेवटच्या चरणामध्ये स्वामी स्वरूपानंद आपल्याला सांगताय, स्वामी म्हणे जाऊ गेला तरी प्राण ईश्वराचे ध्यान सोडू नये. प्राण गेला तरी बेहतर, पण भगवंताचं ध्यान, भगवंताचं चिंतन कधीही सोडता कामा नये. संत मीराबाईचं काय झालं, किती किती उदाहरण द्यावं. कल्याण स्वामींचं सद्गुरु चरणावर किती लीन होते ते. भक्त प्रल्हादांचं काय झालं, किती भगवंतावर श्रद्धा होती. प्राण गेला तरी बेहतर, पण भगवंताचं नाम सोडणार नाही, अशी श्रद्धा असेल तर नक्की आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. अशी श्रद्धा ठेवून जर आपण आपल्या जीवनाची वाटचाल चालू लागलो तर नक्की आपल्याला उत्तम सद्गुरू भेटतात आणि आपल्याला भगवंताची प्राप्ती होत असते. म्हणून पूर्वरंगाच्या पद्यामध्ये स्वामी स्वरूपानंद आपल्याला हेच सांगतात. झाला तरी हो लौकिक सन्मान, झाला तरी हो लौकिक सन्मान, कोटी अभिमान धरून आहे, कोटी अभिमान धरून आहे. झाला तरी हो, झाला तरी हो लौकिक सन्मान. स्वामी म्हणे जाओ गेला तरी प्राण, स्वामी म्हणे जाओ गेला तरी प्राण, ईश्वराचे ध्यान सोडू नये, ईश्वराचे ध्यान सोडू नये. झाला तरी हो लौकिक सन्मान, झाला तरी हो